आणि महत्त्वाची घडामोड मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात नावं आता जाहीर झालेली आहेत। मंत्रिमंडळ विस्तार आता अगदी थोड्याच वेळात होणार आहे। 6 वाजता हा कार्यक्रम असेल, मात्र त्याबाबतची नावं समोर येत आहेत। नारायण राणेंचं नाव जाहीर झालेलं आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारातील ही नावं जाहीर झालेली आहेत। नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, काही नावं आपण याआधी सूत्रांच्या माध्यमातून समोर येत असलेली पाहिली होती, मात्र आता नावं जाहीर झालेली आहेत आणि 43 नावं समोर येत आहेत। नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, त्यानंतर किरण रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवीय, भूपेंद्र यादव, परषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल यांचंही नाव पुढे आलेलं आपण पाहिलेलं होतं। सत्यपाल सिंह, राजीव चंद्रशेखर। अधिक माहिती घेऊया या संदर्भात आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, नावं जाहीर झालेली आहेत। श्रुती, आपण एकूणच बघितलं तर आपण सातत्यानं चारही नावाची खात्रीलायक आपण माहिती देत होतो आणि ती चारही नावं आता खरी ठरलेली आहे। भागवत कराड, त्यासोबतच भारती पवार आणि नारायण राणे, कपिल पाटील या चौघांची नावं आता आहे आणि चौघजण थोड्याच वेळात जे शपथविधी घेण्याचं ठिकाण आहे राष्ट्रपती भवनामध्ये त्या ठिकाणी पोहोचतील। भारती पवार ह्या त्यांच्या घरून निघालेल्या आहेत। थोड्या वेळात कपिल पाटील दिसतील, नारायण राणे आणि भागवत कराड हे देखील पोहोचतील। 6 वाजताच्या या शपथविधीमध्ये महाराष्ट्रातले 4 मंत्री शपथ घेतील। एकूण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये केंद्राने एक महाराष्ट्राला झुकतं माप दिलं आणि नक्कीच या सगळ्याचा फायदा येत्या काळात भारतीय जनता पार्टीला होईल अशा प्रकारची रणनीती आखण्यात आली होती। सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य देण्यात आलं होतं इतर पक्षातनं भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या नेत्यांना। भारती पवार या देखील राष्ट्रवादीमधनं भाजपामध्ये आल्या होत्या, त्यानंतर कपिल पाटील हे देखील राष्ट्रवादीमधूनच भाजपामध्ये आले होते आणि नारायण राणे जे काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले होते। अशा सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात ही सगळी लोक शपथ घेतील। तुम्ही आमच्यासोबत अक्षय असेच जोडलेले राहा। आपण ही जी 43 नावं समोर आलेली आहेत ती आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया। नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपति कुमार पारस, किरण रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवीय, भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपाल सिंह, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलजे, भानु प्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोश, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, BL वर्मा, अजय कुमार चौहान, देऊ सिंह, भगवंत खुबा, कपिल पाटील, त्यानंतर प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत कराड, राजकुमार रंजन सिंह, भारती पवार, विश्वेश्वर तुडू, शंतनू ठाकूर, मुंजापारा महेंद्र भाई, जॉन बार्ला, एल मुरुगन आणि निसिथ प्रामाणिक अशी ही नावं आहेत। अक्षय, 43 नावं, मी 43 जी नावं होती ती आपल्या प्रेक्षकांसाठी आता वाचून दाखवलेली आहेत। 4 नावांबद्दल जी राज्यातनं समोर आलेली होती, जी आपण आधीपासून नावं सांगत होतो, तीच ही 4 नावं आहेत ज्यांची नावं आता अधिकृतपणे जाहीर झालेली आहेत। नाही, आपण या सगळ्या संदर्भात जर बघितलं तर या नावाची चर्चा आधीच होती आणि त्या 4 नावावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। मात्र हे असं सगळं असलं तरी महाराष्ट्राला 2 मंत्रिपदं जी आहेत ती 2 मंत्रिपदं गमवावी लागणार आहे, ज्यामध्ये रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचं नाव येतं आणि या दोघांनाही आता आपण जर बघितलं तर आपले मंत्रिपद या सगळ्या संदर्भात आता गमवावं लागेल। मात्र थोड्याच वेळात एकूण हे 4ही खासदार जे आहे हे पोहोचतील राष्ट्रपती भवनामध्ये शपथ घेण्यासाठी। सध्या मी ज्या इमारती बाहेर आहे ही गंगा नावाची इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये भारती पवार यांचं शासकीय निवासस्थान हे आहे, या ठिकाणी त्या वास्तव्य करतात आणि थोड्याच वेळात भारती पवार ज्यांची वर्णी केंद्रीय राज्यमंत्रीपदी लागलेली आहे अशा या भारती पवार आता या ठिकाणावर निघतील। 4 नावाबद्दल आपण सातत्यानं सांगत होतो, गेली 2 दिवस इतरही 2 नावांची चर्चा होती। काही वेळापूर्वी भारती पवार यांचं नाव ज्यावेळी आलं त्यावेळी अनेकांना त्या भुवया उंचावल्या होत्या, कारण 2 दिवसांपासून जी नावं चर्चेत होती त्यात भारती पवार यांचं नाव कुठेही नव्हतं। शेवटच्या क्षणी भारती पवार यांचं नाव जाहीर झालं। एकूण त्यांचं जर बघितलं तर या सगळ्यांना वेगवेगळ्या कामासाठी
फोन गेले होते आणि त्यांना दिल्लीत बोलवण्यात आलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर त्या दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर आज सकाळी त्यांना पंतप्रधान कार्यालयातनं फोन केले आणि आज त्यांची भेट 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठरली होती आणि याच भेटी दरम्यान त्यांना सांगितलं गेलं त्यांचे जे एकूण मंत्रिपदासंदर्भातलं त्यांचं प्रमाणपत्र आहे त्यांना दाखवलं गेलं. त्यामुळं हा एकूण महाराष्ट्रातल्या त्यासोबतच सगळ्या 43 खासदारांना एक प्रकारचा सुखद असा धक्का होता. चर्चा जरी असली तरी कुणाची वर्णी लागणार याबाबत अनेक उलटसुलट बातम्या येत होत्या. मात्र आपण बघितलं की थोडा वेळापूर्वी आपण या सगळ्यांची 4ही जणांची नावं दिली होती. महाराष्ट्रात आता एकूण आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने 4 मंत्री नव्याने दिले. त्यात महाराष्ट्रामध्ये असलेल्या 2 मंत्र्यांचं या ठिकाणी त्यांना दत्तू देखील मिळालेला आहे. त्यामुळं एकूण हा सगळा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारती पवार या राष्ट्रवादीतनं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या होत्या. त्यासोबतच कपिल पाटील हे देखील राष्ट्रवादीमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते आणि आपण जर नारायण राणे बघितलं तर नारायण राणे हे काँग्रेसमधनं आले होते आणि एक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती या सगळ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आजच्या या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून केला जाईल. महाराष्ट्रात आपण बघितलं तर मुंबई आणि कोकणात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यात येईल. सगळ्यात महत्वाचं जे काही मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यामध्ये पहिलं नाव हे नारायण राणे यांचं असू शकतं आणि त्याचवरून कळतं की नारायण राणे यांच्या वाट्याला एक महत्वाचं खातं येऊ शकतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये. त्यानंतर आपण भारती पवार जर बघितलं तर नाशिक जिल्हा, उत्तर महाराष्ट्र त्या ठिकाणावरनं त्या येतात आणि त्या ठिकाणाला देखील नेतृत्व केंद्रात मिळालं तर तिथे भारतीय जनता पार्टीची ताकद मजबूत होऊ शकते. कल्याण, भिवंडी, ठाणे, पालघर अशा सगळ्या भागातनं येणारे त्यासोबत आगरी समाजाचं नेतृत्व करणारे कपिल पाटील यांना तर त्या ठिकाणी त्यांची ताकद भारतीय जनता पार्टीची वाढू शकते. आणि भागवत कराड जे मराठवाड्यातनं येतात, ओबीसी आणि प्रामुख्यानं वंजारी समाजाचं नेतृत्व भागवत कराड करतात आणि भागवत कराडांना ज्या आता मंत्रिपद दिलं तर वंजारी मतं आणि एकूण ओबीसीचं पाठबळ मिळवण्याचा यामागे प्रयत्न असेल. आणि आता नेमकं खाती कुठली देतात हे बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या विकासाला जर न्याय द्यायचा असेल आणि देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या या मंत्र्यांचं योगदान महत्वपूर्ण योगदान ठेवायचं असेल तर त्यांना त्या वाट्याला तितकीच चांगली खाती येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आता नेमकं खाते वाटप कधी होतं आणि कुठली खाती महाराष्ट्राच्या वाट्याला येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच अक्षय, केंद्रीय मंत्रिमंडळात 43 या नव्या मंत्र्यांची एंट्री असेल. त्यांची नावं समोर आलेली आहेत, म्हणजेच जाहीर झालेली आहेत. राज्यातली 4 नावं आहेत. त्यातलं सगळ्यात खरं तर लक्ष वेधून घेणारं किंवा भुवया वेगळ्या अर्थाने काही उंचावणारं नाव होतं ते म्हणजे नारायण राणे. अर्थात नाव त्यांचं चर्चेत जरी असलं तरीही नारायण राणेंचा समावेश करून अनेक अर्थाने अनेक वेगवेगळे मेसेज देण्याचा प्रयत्न भाजपकडून. अक्षय, येते मी तुमच्याकडे येतेच आहे. आपण पुन्हा एकदा ही 4 नावं सांगूया ज्यांना आता अधिकृतपणे त्यांची नावं जाहीर झालेली आहेत. ती म्हणजे नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार. अक्षय, तुमच्याकडे येते. नाही, एकूणच ही 4 नावं ज्यावेळी तुम्ही वाचत होता त्याआधी नारायण राणे यांच्याबद्दल तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता तर नारायण राणे आपण जर बघितलं तर सुरुवातीला नारायण राणे हे शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेतनं नारायण राणे बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले आणि नारायण राणे आणि शिवसेना यांचं सातत्यानं यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध चालत आलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून जर शिवसेनेला शह द्यायचा असेल तर नारायण राणे यांना मंत्रिपदामध्ये घेणं आवश्यक होतं. आणि महानगरपालिका निवडणूक असो त्यासोबतच महानगरपालिका निवडणुकांसह आता इतर निवडणुका ज्या होतात त्यासोबत त्यामुळं महत्वाचं नारायण राणे यांची ताकद वाढवणं. एकूण शिवसेनेकडनं देखील टीका केली जात होती की नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतल्यानंतर त्यांचं राजकारण जवळजवळ थांबलं अशा प्रकारच्या अनेक चर्चा आणि प्रतिक्रिया शिवसेनेतनं येत होत्या. आणि त्यामुळं नारायण राणेवर ती अन्याय झाला असं नारायण राणेंना वाटू नये आणि एक मेसेज जावा की ज्या लोकांना इतर पक्षातनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष राहतो अशा प्रकारचा मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. आणि त्याचसाठी नारायण राणे असोत त्यासोबतच कपिल पाटील असोत भारती पवार असोत या सगळ्यांना आज संधी देण्यात येते आहे.
निश्चितच अक्षय, या व्यतिरिक्त म्हणजे राज्यातली तर ही 4 नावं त्यांच्याबद्दल आपण पुन्हा एकदा सविस्तर बोलूच या. मात्र त्या व्यतिरिक्तची सुद्धा काही नावं आहेत. त्या म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया असतील, अनुप्रिया पटेल असतील, सर्वानंद सोनोवाल असतील, अशी ही काही नावं आहेत. म्हणजे येणाऱ्या काळातल्या काही निवडणुका आणि काही आधीचा बॅलन्स काही साधण्याचा प्रयत्न, असं हे दिसतं एकंदर नावं बघता. मध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका ज्योतिरादित्य सिंधियाची होती. ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमधलं एक मोठं नाव होतं. अशा ज्योतिरादित्य सिंधिया राहुल गांधीचे जवळचे मानले जाणारे, ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं काम केलं होतं. अनुप्रिया पटेल असतील, इतरही नेते असतील, त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं काम केलंय. इतर जर काही नाव आपण बघितले तर ते घटक पक्ष या एनडीएचे आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर जर त्यांना जुनी त्यांची जी मदत होती या मदतीची परतफेड, पक्ष बळकट केला त्याची परतफेड आणि येत्या काळात होणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये या सगळ्यांना आज मंत्रिपद देऊन कसं मोठ्या प्रमाणात या निवडणुकांना सामोरं जाता येईल आणि त्याचा फायदा करून घेता येईल याचा प्रयत्न करण्यात आला आणि नक्कीच आपण म्हणाल्याप्रमाणे हे एक बॅलन्स देखील झालंय. निश्चित अक्षय, पुन्हा येऊच तुमच्याकडे. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा आपण राज्यातली 4 नावं जी आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळणार आहे ती सांगूया. ते म्हणजे नारायण राणे, त्यानंतर भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार. ही ती 4 नावं, 4 चेहरे असतील ज्यांना आता केंद्रात मंत्रिपद मिळेल. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे राज्यातले 4 चेहरे. त्या व्यतिरिक्त 43 नावं अधिकृतपणे जाहीर झालेली आहेत ज्यांना आता मंत्रिमंडळात त्यांना सामावून घेतलं जाईल. नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरण रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवीय, भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलजे, भानुप्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोश, मीनाक्षी लेखी. आपण दृश्य पाहतो आहोत या ठिकाणी. अक्षय कुडकेलवार हे भारती पवार यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच होते आणि आता हे थोड्याच वेळात हे सगळे नेते जे आहेत ते मंत्रिमंडळ विस्तारासाठी म्हणून रवाना होतील. दृश्य भारती पवार यांची. राज्यातले हे 4 चेहरे, त्यातला एक महिला नाव किंवा महिला चेहरा नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार. खरं तर शेवटपर्यंत हिना गावित असतील, प्रीतम मुंडे असतील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी भारती पवार या नावाला पसंती देण्यात आलेली आहे केंद्रातून आणि थोड्याच वेळात ते आता मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या कार्यक्रमासाठी म्हणून रवाना होतील. नारायण राणे हे दाखल झाले तेव्हाची ही दृश्य. मंत्रिमंडळात 4 जणांना राज्यातून मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार. या व्यतिरिक्त 43 नावं जी समोर आलेली आहेत जी आता अधिकृतपणे जाहीर झालेली आहेत आणि राज्यातून 4 जणांना आता केंद्रात मंत्रिपद मिळेल. नारायण राणे यांच्या वाट्याला आता कोणतं मंत्रिपद किंवा कोणतं खातं येतंय हे पाहावं लागणार आहे. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे ते 4 चेहरे राज्यातले असतील जे आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. अगदी आज आपण बघतोय की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 43 नव्या चेहऱ्यांची एंट्री होतीये आणि यामध्ये राज्यातून 4 चेहरे जे आहेत त्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे. अर्थातच नारायण राणे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि कपिल पाटील खासदार होते, त्यांना देखील आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागलेली आहे. भागवत कराड, भारती पवार यांची देखील आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. थोड्याच वेळात मंत्रिपदाची ते शपथ घेतील. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार आज होऊ घातलेला आहे. राज्यातून
4 जणांना केंद्रात मंत्रिपद मिळत आहे। थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय आणि यामध्ये 43 नव्या चेहऱ्यांसोबत राज्यातून 4 जणांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता मंत्रिपद मिळणार आहे। नारायण राणे यांना देखील आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे। ते देखील दिल्लीत पोहोचलेले आहेत। कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे देखील आता यावेळेस केंद्रात थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत। तर आपण स्नेहिल नारायण राणे यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। कपिल पाटील यांच्याबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर भिवंडीतून ते खासदार आहेत। दुसऱ्यांदा त्यांनी सलग खरं तर विजय मिळवलेला आहे। राष्ट्रवादीतून ते भाजपात दाखल झाले आणि आता म्हणजे ठाणा असेल, भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, हा जो पट्टा आहे या पट्ट्यातलं आगरी समाजातलं एक मोठं नाव किंवा त्या समाजात मध्ये एक साधारणतः भाजप आता एक जम बसवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या दृष्टीने किंवा येणाऱ्या त्या ठिकाणच्या निवडणुकांच्या दृष्टीने म्हणून कपिल पाटील यांचा सहभाग मंत्रिमंडळात केलेला असू शकतो। भारती पवार यांच्याबद्दल आपण पाहूया। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच त्या खासदार म्हणून विजयी झालेल्या आहेत। डॉक्टर भारती पवार या संसदेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत कायम सहभागी होतात। अल्पकाळातच पक्ष नेतृत्वाचं लक्ष देखील त्यांनी वेधून घेतलेलं आहे। मतदारसंघाच्या प्रश्नांसोबतच राज्यस्तरीय विषय देखील त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत। व्यवसायाने डॉक्टर तसंच आदिवासी असल्याचा देखील त्यांना फायदा झाल्याचं दिसतंय। आदिवासी समाजात चांगला संदेश जाण्याची अपेक्षा नक्कीच केंद्रीय मंत्रिमंडळाला असावी, केंद्रीय नेतृत्वाला असावी आणि आपण बघतोय भारती पवार या आता थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेतील। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांची देखील वर्णी लागलेली आहे आणि त्यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या। भागवत कराडांबद्दल जाणून घेऊया। 1995 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून त्यांची निवड। 1995 ते 2009 औरंगाबाद पालिकेत 3 वेळा नगरसेवक पद, 2 वेळा औरंगाबाद पालिकेचे महापौर। 1997 ते 1998 मध्ये औरंगाबादचे उपमहापौर। 2009 मध्ये भाजपकडून विधानसभेची उमेदवारी। 4 चेहरे राज्यातून आता मंत्रिमंडळात सामावून घेतले जातील। नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार हे ते 4 चेहरे आहेत, 4 नावं आहेत जे आता केंद्रीय मंत्री असतील। अगदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। 43 नव्या मंत्र्यांचा आता समावेश होणार आहे। त्यांची शपथविधी देखील होणार आहे आणि यामध्ये राज्यातून 4 जणांना केंद्रात आता मंत्रिपद मिळत आहे। नारायण राणे यांचं देखील नाव जाहीर झालेलं आहे। कपिल पाटील यांचं देखील नाव जाहीर झालेलं आहे। भागवत कराड आणि भारती पवार यांचं देखील नाव आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे। अक्षय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो आहे। आता आपण दृश्य पाहिलेली होती भारती पवार यांच्या घरातली त्यांची दृश्य आहेत, त्या निघाल्यात का शपथविधी सोहळ्यासाठी? थोड्याच वेळात भारती पवार त्यांच्या घरून निघतील आणि ज्या ठिकाणी शपथविधी आहे त्या ठिकाणी शपथविधीच्या ठिकाणी भारती पवार या पोहोचतील। आपण जर बघितलं तर भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड आणि नारायण राणे हे सगळे पोहोचतील आणि त्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचं नेतृत्व केंद्रामध्ये करतील आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्रिपदाची शपथ घेतली जाईल। कुठल्याही क्षणी आपण जर बघितलं तर भारती पवार त्यांचं हे या इमारतीत त्यांचं शासकीय निवासस्थान आहे, या गंगा इमारतीत, आणि याच ठिकाणावरनं भारती पवार बाहेर पडतील। एकूण जर बघितलं तर जे चेहरे आहेत त्यामध्ये सुशिक्षित चेहऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्याचा प्रयत्न या सगळ्यातनं करण्यात येतं। कारण भास्कर कराड हे डॉक्टर आहेत, ते स्वतः बालरोग तज्ज्ञ आहे। त्यानंतर भारती पवार या जर बघितलं तर त्या देखील डॉक्टर आहेत, त्या त्वचारोग तज्ज्ञ आहे। यांना या दोघांना संधी देण्यात येते। कपिल पाटील हे त्यांच्या शिक्षणाची पार्श्वभूमी जास्त माहिती नसली तरी कपिल पाटील हे आणि नारायण राणे हे दोघेही मास लीडर आहे। तर मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी असतो आणि याच पार्श्वभूमीवर त्यांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागेल। शिवसेनेला सुद्धा मग ते महानगरपालिका असो, कोकणामधल्या निवडणुका असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह देण्यासाठी ही भारतीय जनता पार्टीची रणनीती म्हणावी लागेल। कारण खासदार, आमदार मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे हे कोकणामध्ये आहे आणि त्याचसाठी आता नारायण राणे यांना मंत्रिपद दिलं जाईल। जी मंत्रिपदाची यादी आपण बघतोय, ही यादी तो सिक्वेन्स सांगतोय की या सिक्वेन्सनुसारच मंत्री शपथ घेतील।
तर त्या यादीमध्ये नारायण राणे यांचं नाव सर्वात पहिलं आहे। म्हणजे नारायण राणे पहिल्यांदा आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतील। या माध्यमातून नारायण राणेंवरती टीका करणाऱ्यांना मोठा संदेश दिला जातोय की नारायण राणे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांचं राजकारण थांबवलं, अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारच्या टीका या सातत्यानं विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडनं, भारतीय जनता पार्टीचा विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडनं केल्या जात होत्या आणि त्यांनाच कुठतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मंत्रिमंडळावर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला महाराष्ट्रात चालतो, अशा प्रकारचं चित्र आहे। कारण नारायण राणे यांचा पक्षप्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाला, भारती पवार यांचाही प्रवेश, त्यानंतर कपिल पाटील यांचाही प्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये झाला। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता देवेंद्र फडणवीसांची भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्ली दरबारी असणारी ताकद देखील सिद्ध झाली आहे। अक्षय थोडंसं थांबवतोय आणि यावेळेस आपण जाऊया दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश दुखंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नारायण राणे यांच्या निवासस्थान परिसरातून। दिनेश, नारायण राणेंच्या निवासस्थान परिसरामध्ये सध्या काय लगबग सुरू आहे? आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागले आहेत। कॅबिनेट 6 वाजता आहे शपथ नारायण राणे घेणार माहिती सूत्रांकडून। नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि वयानेही ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळे पहिल्याच दिनेश, तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। आपण बघतोय की यावेळेस नारायण राणे देखील थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या घराच्या परिसरामध्ये, निवासस्थानाच्या परिसरामध्ये यावेळेस आमचे प्रतिनिधी आहेत आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं याही ठिकाणी त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय जे आहेत ते देखील यावेळेस निवासस्थानी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातून आज त्यांचे दोन्ही पुत्र देखील तिथे पोहोचलेले आहेत। नारायण राणे थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तारातली नावं आता जाहीर झालेली आहेत आणि त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव अग्रक्रमानं आघाडीवर आहे। तर 43 ही नावं आहेत। पहिलं नाव जे ही यादी समोर आलेलं आहे त्यातलं पहिलं नाव नारायण राणे यांचं आहे। असंही म्हटलं जात आहे स्नेहिल, चर्चा अशी आहे की नारायण राणे यांना ते मंत्रिपद किंवा ते खातं मिळू शकतं जे शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं आहे। अर्थात आता अधिकृतपणे जेव्हा खाते वाटप होईल किंवा कोणाला कोणतं खातं मिळतंय याबाबतची अधिकृत जेव्हा जाहीर होईल त्याबाबतची माहिती तेव्हाच हे स्पष्ट होईल खरं तर। मात्र चर्चा तरी तशी आहे। 43 मंत्री आज केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत। त्या 43 मंत्र्यांची यादी TV9 मराठीच्या हाती लागलेली आहे। सुरुवातच या यादीची नारायण राणे यांच्या नावाने झालेली आहे। अगदी, आणि आपण बघतोय राज्यातून 4 चेहऱ्यांना खरं तर संधी या केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेली आहे। नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता राज्यातून 4 चेहरे समोर येत आहेत। 43 नवे चेहरे खरं तर मंत्रिमंडळात असतील देशभरातून आणि महाराष्ट्र राज्यातून 4 नवे चेहरे या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडलेले आहेत आणि त्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील तसंच भागवत कराड आणि भारती पवार यांचा देखील समावेश आहे।